Hello friends, good afternoon. So today's video is about how to take care of your face skin. Okay, so let's start the video. There are some tips to follow. First, avoid dust and pollution. डस्ट आणि पोल्युशन पूर्णपणे अवॉइड नाही करतात, पण प्रिव्हेंशन घेऊ शकतो. आपल्या चेहऱ्यावरती स्वेट ग्लँड्स आणि सिबॅसियस ग्लँड्स असतात. तर ते मायन्यूट स्वेट ग्लँड्स जे आहेत तर ते ऑब्वियसली स्वेट प्रोड्यूस करतात आणि सिबॅसियस ग्लँड जे आहेत तर ते सीबम प्रोड्यूस करतात. आणि हे चेहऱ्यावरती कंटिन्यू ही प्रोसिजर सुरू असते. आणि जेव्हा चेहऱ्यावरती पोल्युशन बसतं और डस्ट बसते तर ते सीबम ते पोल्युशनला कलेक्ट करून ठेवते आणि सायमल्टेनियसली स्किनची ॲब्झॉर्प्शनची पण प्रोसेस सुरू असते. तर जर खूप प्रमाणामध्ये पोल्युशन स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, ते सीबम कॉन्टॅक्टमध्ये आलं तर स्किन थोडीफार इरिटेट होते आणि ऑब्वियसली ते पोल्युशनचे जे हे आहेत पार्टिकल्स तर ते स्किनमध्ये हळूहळू ॲब्झॉर्ब होतात आणि स्किनमध्ये ते फिक्स होऊन जातात. तर त्यामुळे आपली स्किन ही डल होते थोडीशी. जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तर त्यावेळेस बघ आपली स्किन एकदम ड्राय होते, खूप जास्त पोल्युशन बसल्यामुळे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर ना किंवा साफसफाईनंतर ना फेस हा क्लीन करायचा आपल्या साध्या पाण्याने आणि जेंटल सोपने किंवा फेस वॉशने. तर दुसरा पॉईंट आहे अवॉइड फेस स्क्रबिंग रेग्युलरली. आपण स्क्रब करतो म्हणजे जे स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याला फेस स्किनवरती रब करत असतो आणि फार जास्त जर रब करण्यात आलं तर स्किन जी आहे ती इरिटेट होते. कोणाकोणाला रेडनेस पण येतो फेसवरती, इचिंग होते, खूप जास्त ड्रायनेस येतो जर फार जास्त स्क्रबिंग केलं तर. आणि स्क्रब जे आहे ते वीकमधून 1 to 2 टाइम्स इज सफिशियंट. 1 to 2 टाइम्सच करायला हवा. तर रेग्युलर स्क्रबिंग करू नये. आणि आता थर्ड पॉईंट आहे अवॉइड स्टीम फॉर मोर दॅन 2 मिनिट्स. एकतर स्टीम जी आहे ती रेग्युलर अजिबात घेऊ नये. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर अजिबातच रेग्युलर स्टीम इनहेलेशन करायचं नाही आहे. स्टीम जी आहे ती एक प्रकारची उष्णता आहे, राईट. आणि फेसची स्किन ऑलरेडी खूप नाजूक असते आणि हीटचं जर खूप जास्त संपर्क आला स्किनशी तर ऑब्वियसली इरिटेशन कॉज करणार आणि ब्लॅकनेस कॉज करणार. त्यामुळे 1 to 2 मिनिट्स इज सफिशियंट फॉर फेस. जास्त त्याचं प्रमाण ठेवू नये. ओके. सो फोर्थ पॉईंट आहे अवॉइड अप्लाइंग मेकअप एव्हरी डे. सेम तेच आहे. मेकअपने स्किन इरिटेट होते, ड्राय होते. त्यामुळे रोज मेकअप नाही केला पाहिजे. ज्यावेळेस आवश्यकता असेल तर थोडाफार मेकअप चालेल, ते पण थोड्या वेळासाठी. लाँग टाईमपर्यंत फेसवरती मेकअप अजिबात नसावा. मेकअपच्या प्रोडक्ट्सचं ॲप्लिकेशन फेसवरती फार जास्त करू नये. आणि फिफ्थ पॉईंट आहे हेअर वॉश ट्वाइस इन अ वीक. तर हेअर्स हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आपली फेसची स्किन चांगली ठेवण्यासाठी. जर आपले हेअर्स व्यवस्थित असेल म्हणजे जास्त ऑइली, स्टिकी किंवा स्वेटी जर जास्त हेअर्स नसतील तर आपली स्किन पण छान राहते. कारण कसं जे स्काल्पचे जे ऑइल किंवा स्वेट जे आहे ते फेसवरती उतरतं आणि त्याच्यामुळं पण स्किन ही डल होतं. त्याच्यामुळं हेड वॉश हा आठवड्यातून 2 वेळा तरी छानपैकी करावा. हेअर्सला आहे ना केमिकलयुक्त मेहंदी वगैरे असं काही लावू नये. आणि नेक्स्ट आहे लेट युअर स्किन ब्रीथ. जसे की मगाशी मी मेन्शन केलं की आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्प्शनची प्रोसेस सुरू असते.
जे ते एक प्रकारचं ब्रीदिंगच आहे. ठीक आहे. आपल्या स्किनमधून माहिती आपल्याला कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो आणि ऑक्सिजन आपण ॲब्झॉर्ब करत असतो. तर आपण आपल्या स्किनवरती जर कंटिन्यू मेकअप अप्लाय करत असो और मॉइश्चरायझर किंवा जे स्टिकी प्रोडक्ट्स आहेत किंवा पोल्युशन किंवा जे काय आहे तर ते जर रेग्युलरली अप्लाय केलं तर मग स्किनची जी नॉर्मल फंक्शन आहे रिलीज अँड ॲब्झॉर्ब द नॅचरल एअर तर ती कुठेतरी डिस्टर्ब होते. त्यामुळे जर जेवढं पॉसिबल असेल तेवढं आपलं फेस स्किन हा मेकअप फ्री ठेवायचा. आणि येस फेस ऑब्वियसली त्याचं ॲटोमॅटिकली ते मॉइश्चराईज होतं आणि दिवसातून 2 to 3 टाइम्स क्लिअर वॉटरने स्किन ही वॉश करून घ्यायची आहे. एवढं केलं तरी आपली स्किन चांगली राहते. सो गो फॉर इट. थँक्यू.